नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करत भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 30 लाखाहून अधिक किमतीचा एमडी पावडर सह 43,74,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणातील आणखी एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहे। नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई केली आहे। वैष्णवी देवी नगर परिसरातील विस्टा टॅटू स्टुडिओ जवळ संशयाच्या आधारे 2 संशयिताची एनडीपीएस कायद्यानुसार 2 पंचा समक्ष झडती घेण्यात आली। या झडतीत आरोपीकडून सुमारे 151 ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली असून तिची अंदाजे किंमत 30,20,000 रुपये आहे। याशिवाय 2 मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, रोख रक्कम, एक होंडा सिटी कार आणि एक सुझुकी ॲक्सेस दुचाकीसह एकूण 43,74,600 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणात मोहम्मद नियाज समसुल अन्सारी आणि मोहम्मद असलम समसुल अन्सारी या दोघांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार अटक आरोपांपैकी एकावर यापूर्वी एनडीपीएस कायद्याअंतर्गत तर दुसऱ्यावर खुनाचा दाखल आहे। या गुन्ह्यातील विशाल उर्फ फल्ली गुप्ता हा आरोपी अद्याप फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहे। त्याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडा आणि आर्म्स ॲक्टसह विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपींना पुढील कारवाईसाठी भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। अंमली पदार्थाच्या अवैध तस्करी विरोधात नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणातील फरार आरोपीचा शोध सुरू असून तपासात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येते का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। पाहत रहा सिटी न्यूज।